या माकडासोबत असं होईल मला वाटलं पण नव्हतं. चला मग तुम्हाला हा ब्लॉग पहिल्यापासून दाखवतो. त्याचा मुलगा आणि मी कॉलेजसाठी सकाळी सकाळी निघालो होतो. आपलं कॉलेज काही ज्यादा लांब नाही, 7 किलोमीटर. बोलठाणच्या बाहेर आल्यानंतर राईट साईडला आपलं कॉलेजचा रस्ता. हे आहे आपलं कॉलेज, बघू शकतात मित्रांनो. कॉलेजमध्ये जाऊन मस्तपैकी बॅग ठेवली. कॉलेजचे सर्वजण माझ्याकडेच बघत होते. दिवाळीच्या नंतर आपल्या कॉलेजमध्ये पहिला दिवस. आपला मित्र तर खूपच खुश झालेला होता. मित्र म्हणाले थंडी तर खूपच वाढलेली आहे, चला मग चहा पिऊन येऊ. चहा थंडी न होता मस्तपैकी चहा पिऊन घेतली. चहा पिल्यानंतर खूपच छान वाटलं बरं का मित्रांनो. कॉलेज सुटल्यानंतर मस्तपैकी बोलठाणमध्ये येऊन गॉगल घेतले. कमेंट करून सांगू शकता का मित्रांनो गॉगलची प्राइस किती असेल? घरी जात असताना आपला रस्ता असा लागतो की गाडी पण म्हणते मी तो नागिन नागिन. घरी येऊन बघतो तर काय आजोबांनी मक्का काढून ठेवलेली होती. वेळ न घालता मस्तपैकी मक्का पांगून घेतली. आजोबा आल्यानंतर काय म्हटले माहिती मित्रांनो? शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. आपलं काम झाल्यानंतर आजोबा आले. आजोबा सडेल चारा बाजूला फेकत होते. गावामध्ये येऊन बघतो तर काय हा माकड केळी खात होता आणि सर्वजण पाहत होते. बाकी काही विषय नव्हता बरं का मित्रांनो. भेटूया मित्रांनो अशा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम आणि जय सेवालाल.